ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान संजय राऊत यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकच्या कपालेश्वर महादेवांना या ठिकाणी अभिषेक केला जातोय। नाशिकच्या गोदा घाटावर असलेल्या कपालेश्वर महादेवांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे राऊतांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेवांना आज सकाळपासून या ठिकाणी अभिषेक केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे देखील या ठिकाणी या पूजेमध्ये सहभागी झालेले आहेत। लवकरात लवकर खासदार राऊत यांना बरं वाटावं यासाठी सगळे त्यांचे हे शिलेदार आहेत ते या ठिकाणी कपालेश्वरांना प्रार्थना करत असल्याचं बघायला मिळतंय। आपल्यासोबत खासदार आहेत। खासदार साहेब, कशा पद्धतीची एकूणच पूजा काय सांगा? आदरणीय संजय राऊत साहेबांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी श्री कपालेश्वराकडे महारुद्राभिषेकाचे आयोजन शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे आणि आता ते जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आहेत। महानगर प्रमुख प्रथमेश गीते असतील किंवा खासदार राजाभाऊ वाजे असतील, युवा सेनेचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकूणच या संपूर्ण प्रार्थनेच्या दरम्यान प्रार्थना एवढीच केली जाते की खासदार संजय राऊत साहेब यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर स्वास्थ्य वाटावं, त्यांना बरं वाटावं आणि त्यामुळे खासदारांच्या प्रकृतीसाठी या ठिकाणी खरं तर महादेवांना, कपालेश्वर महादेवांना प्रार्थना केली जात असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।